नमस्कार. टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण कधी काही अक्षरांमध्ये ए असेल, ई असेल किंवा हे जे काही वोवेल्स आहेत ए, ई, आय, ओ, यू यांना वेगवेगळं वाचत असतो. जसं की फॉर एक्झाम्पल अगदी कॉमन एक्झाम्पल घेऊयात आपण घेतलेलं आहे कॅट. क आता फोनिटिकली ज्यावेळी आपण वाचत असतो त्यावेळी क, ॲ, ट. एचा साऊंड आपण ॲ म्हणत आहोत, ॲ. पण त्याचवेळी ज्यावेळी आपण शब्द वाचतो कार त्यावेळी एचा साऊंड आपण आ वाचतो, क, आ, र. तर हे असं का, यामागे काय कारण आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर ए, ई, आय, ओ, यू हे ओवल्स आहेत आणि ह्यांचे साऊंड आपल्याला पहिल्यापासून माहिती आहेत. जसं की एचा साऊंड आहे ॲ. एक्झाम्पल आहे ॲपल, ॲपल असं आपण म्हणतो. नेक्स्ट ईचा साऊंड आहे ए. जसं की ब, एड, ब, ए, ड. ए म्हणत आहोत आपण ईला. आयचा साऊंड आपण वाचतो ई. एक्झाम्पल आहे सीट, स, ई, ट, सीट, स, ई, ट, सीट. त्यानंतर ओचा साऊंड आपण वाचतो ऑ. फॉर एक्झाम्पल ब, ऑक्स, ब, ऑक्स, ऑ या पद्धतीने. आणि यूचा साऊंड आपण वाचतो अ. ब, अट, ब, अट किंवा ह, अट, अ. तर या पद्धतीने आपण हे शब्द वाचत असताना किंवा हे शब्द ज्यावेळी आपण मुलांना शिकवत असतो त्यावेळी आपण याचे फोनेटिकली हे साऊंड वाचत असतो. पण जर मग हे ॲ वाचत आहे तर आपण मग इथे आपण एचा साऊंड आ का म्हणत आहोत किंवा याशिवाय दुसरे एक एक्झाम्पल कार्ड, क, आड, क, आड. सीचा साऊंड क आणि एचा साऊंड आपण इथं सुद्धा आ म्हणत आहोत. तर हे असं का, तर ज्यावेळी या ओवेल्ससोबत या सगळ्या ओवेल्ससोबत आर लागतो त्यावेळी यांचा साऊंड चेंज होतो. जसं की ए राहत नाही, ई ए राहत नाही, आय ई राहत नाही, ओ राहत नाही आणि यू अ राहत नाही. तर मग काय चेंज होतं यांच्या साऊंडमध्ये ते आपण पाहूयात. तर ज्यावेळी ए सोबत आर असणार आहे या सगळ्या ओवेल्सला आपण आर लावणार आहोत आणि आर सोबत यांचा साऊंड कसा चेंज होतो ते तुम्हाला मुलांना शिकवायचं आहे. तर ज्यावेळी ए सोबत आर आहे त्यावेळी एला आपण आर वाचणार आहोत, आर. ए सोबत ज्यावेळी आर येईल त्यावेळी आर वाचणार आहोत आणि ओ सोबत आर येईल त्यावेळी आपण याला ऑर वाचणार आहोत. त्यानंतर यात एला आपण आर वाचणार, ओला आपण ऑर वाचणार. यानंतर हे जे तीन राहिलेले आहेत ई आर, आय आर आणि यू आर, या तिन्हींना आपण अर असं वाचणार आहोत. एला आपण आर वाचणार, ओला आपण ऑर वाचणार आणि ई आर, आय आर आणि यू आर यांना आपण तिघांनाही अर वाचणार. तर काही एक्झाम्पल्स पाहूयात म्हणजे तुमच्या लक्षात यायला मदत होईल. तर इथं काही एक्झाम्पल घेतलेले आहेत मी. जसं की तुम्ही पाहू शकता ए आर म्हणजेच आर साऊंडशी रिलेटेड एक्झाम्पल आहे. श, आर्क याचा साऊंड काय होतोय आपण आर्क. ह, आड, ह, आड, स्ट, आट, स्ट, आट, ह, आर्म, ल, आर्च. आणि ओ आरचा साऊंड आपण काय वाचणार आहोत तर ऑर. फ, ऑर्म, फ, ऑर्म, फॉर्म. स, ऑट, स, ऑट, सॉट. ह, ऑर्म, ह, ऑर्म, क, ऑर्म, श, ऑर्ट, ऑट. तर या शब्दांवरून तुमच्या लक्षात येत असेल की आपण ए आरचा साऊंड वाचलेला आहे आर आणि ओ आरचा साऊंड वाचलेला आहे ऑर. यानंतर आपण पाहणार आहोत साऊंड ई आर, आय आर आणि यू आर यांच्यासोबत. ज्यावेळी ई आय आणि यू या ओवेलसोबत आर लागतो त्यावेळी त्यांचा साऊंड काय होतो अर. जसं की एक्झाम्पल थ्रू आपण पाहूयात वॉटर,
अर, वर्ब, वर्ब व अर्ब, फार्मर, फार्मर, सिस्टर, आफ्टर, यानंतर पाहूयात आयआरचे एक्झाम्पल. आयआरचा सुद्धा साऊंड अरच होतो, जसं की गर्ल, गर्ल, फर्स्ट, बर्ड, डर्ट आणि शर्ट. त्यानंतर यूआरचा साऊंड सुद्धा अरच वाचला जातो, जसं की टर्न, हर्ट, पर्पल, पर्पल, न अर्स, टर्टल, टर्टल. तर या पद्धतीने ज्यावेळी तुम्ही मुलांना रीडिंग शिकवणार आहात त्यावेळी तुम्हाला ओवेल्ससोबत आर लागल्यानंतर त्याच्या साऊंडमध्ये कसा चेंज होतो हे सांगण्यासाठी एक्झाम्पल नक्कीच उपयोगी पडतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.